पाठवलं असेल. पहिला अवघड प्रश्न, मुली तुझं नाव सांग. दुसरा अवघड प्रश्न, मुली तुझं शिक्षण किती. तिसरा अवघड प्रश्न, मुली तुला स्वयंपाक येतो काय. झालं. कसे करून हे प्रश्नांची सरबत्ती संपते. मुलगा बाहेर येतो, मित्राला विचारतो, अरे कशी वाटली पोरगी. मित्राचं मनात वाटत असे आता तर याचा पुरा बँडच वाजणार आहे, थांबा. पण याला काय करावं लागते. हा म्हणतो मस्त मस्त पोरगी एकदम झाकच. आता घरी आल्यानंतर जर मुलाचा होकार असेल तर प्रश्नच नाही, पण जर नकार असेल तर घरच्यांची रिॲक्शन. आता म्युझिक नाही आहे म्हणून मीच म्युझिक देते. का 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 घरच्यांची अशी रिॲक्शन. पण हाय पठ्याच्या जवळ कारणं असतात. पण यांनी कारणं सांगितले की घरच्यांचे 3 शब्द असतात, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सांगायचे आहेत. 3 शब्द आहेत. त्याला काय होते, कारण मुलगी उंच आहे. घरचे त्याला काय होते, तुम्हाला मुलं सुद्धा तुमची उंच होतील. मुलगी काळी आहे. घरचे त्याला काय होते, तुला कोणती गोरगी पोरगी भेटणार आहे रे. मुलगी वयाने मोठी दिसते, त्याला काय होते, ऐश्वर्या नाही का अभिषेकपेक्षा मोठी आहे, त्यांचं छान चाललंय ना. जाऊ नका, खोट्या बातम्या. ती ऐश्वर्या की तुम्हाला भेटणार नाही, आपलीच ऐश्वर्या सांभाळा. हे झालं आपल्या बाबतीत. आता थोडा वेगळा जमाना आलाय. आताच्या जमान्यात जेव्हा लग्न जुळलं की व्हॉट्सअपवर पहिल्याच दिवशी हाय, तिकडून हाय शोना, हाय बेबी, हॅलो स्वीट हार्ट, हॅलो जानू, जानू शोना शोना, हाय शोना, कायचा शोना. मग लग्न झालं की भांडे बर्तन धोना, जिंदगीभर रोना. शोना शोना म्हणतात. मग हाय हॅलो शोना, बाबू, डार्लिंग, स्वीटहार्ट सगळी विशेषणं संपतात आणि लग्नानंतर नवीन विशेषणं सुरू होतात, जे आपल्या विदर्भातल्या मुलांना माहिती आहे. पहिलं विशेषण ओ हेंबाडे, दुसरं ओ हेंबाड कुत्रे. बाया काय कमी आहेत का. बाया ओ ध्यान पडलं माहिती नशिबी, ध्यान ध्यान, बेअक्कल माणूस, मूर्ख माणूस. अशी जुगलबंदी सुरू राहते. पण तरी देखील त्यांचा संसार सुरळीत सुरू असतो, कारण ते लग्न कसं असतं, काहीही कसंही असलं तरी ॲडजस्ट करायचं. बरं, आता याच्यातच माणसं हुशार, बाया काय कमी हुशार असतात का. बघा, विनोद सुद्धा बायकांना जास्त करतात. आणि कोण म्हणतात विनोद बुद्धी बायकांना नाही, हसतात तर बायाच जास्त माणसांमधून. असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही बुद्धिमान नाही, मी पण बुद्धिमान आहात. बघा, हो हो बरोबर भावा, 1 नंबर बोललाच भावा. आप किती सांगितली भावा, एकदम बढिया. बघा, रील आजकाल किंवा व्हॉट्सअपमुळे फारच झालेलं आहे. रील बनवतात बाया. आता रील बनवताना एक सून नळाखाली बादली लावते आणि काहीतरी काम करायला जाते. झालं तिचं सुरू. बादल बरसे बिजुली, सावन को पाणी. ते पाणी जाते बाया सासू रे सटवे, ते नळाखालची बादली भरली, ते पाणी पाहिले चालली, ते बादल भरसे बिजुली पाणी पाणी करून राहिली. काय करावं बाई या बायांचं, त्या सुनायचं. दुसरी सून घरी पाहुणा येतो. पाहुणा आल्यावर बराच वेळ वाट पाहतो बिचारा जेवायची, पण या बाईचा काही स्वयंपाक होत नाही. तिचं आपलं सुरू, कचकच कांदा कापताना बोट म्हणा, कचकच कांदा कापताना बोट सुरीन वाचवली, हाताला चटके बसले तरी मी कढई तापवली. शेवट काय, पाहुणं जेवलं काय. सासू पुन्हा म्हणते, अहो भवाने, तो पाहुणा वाट पाहू 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 चालला बिचारे, काही म्हणतो असे पण दुसऱ्या रीलच्या मागं लागली तू. हा बरं, आता हे रीलच्या बाबतीत अजून एक, फेसबुकवर हम लोग कैसे हैं, फेसबुक पर चेहरे से बात करते हैं, लोगों से नहीं. बराबर है ना भाई सर, चेहरे से बात करते. अगर किसी का फेसबुक पे चेहरा सुंदर रहा, तुम्ही भूलता त्याला, तो असतो 30 वर्षापूर्वीचा फोटो, त्याच्यावर फोटो टाकतात आणि कमेंट्स बघा. जर एखाद्या सुंदर युवतीने कमेंट टाकली, आज मैं सरकारी बस से बाजार गई, कमेंट ऐकली, लगेच लोकांचं असतं कमेंट्स कशा येतात, हाऊ स्वीट. दुसरी कमेंट, कितनी सहज है आप. तिसरी, अगली बार हमें भी ले जाना. अशा प्रकारे रीलमध्ये गुंतलेल्या बाया असतात. रीलमध्ये बायाच असतात असं नाही, तर रीलमध्ये पुरुष सुद्धा गुंतलेले असतात. 1 मिनिट आहे ना माझ्याकडे आणखी. ही वॉर्निंग बेल होती, हसायचं आपल्याला अजून. आता बऱ्याच वेळा असं होतं, जर का बायांनी ऐका, एखादा पुरुष फोनवर गोड गोड बोलत असेल,
समजून जा, तो त्याच्या बायकोशी बोलत नाहीये, तो दुसऱ्यांच्याच बोलत आहे. हाय, oh yes, what can I do for you? Oh, okay, no problem. Okay, you don't worry. I will handle all this. Okay, I will handle situation. तेच जर स्वतःच्या बायकोचा फोन आला, पूर्ण वाक्य बोलत नाही, तो त्याचं वस्तुनिष्ठ पेपर सुरू होते. कसं? हा काय कामात आहे? होय, हा ठेव. बस झालं. म्हणजे याच्यानं समजून जा. मूर्तिजापूर नंतर बाळापूरमधून